मुंबई महापालिकेत महापौर पदासोबतच उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदावरही भाजपने आता दावा करणार असल्याचं सांगितलंय। तर ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्येही शिंदे सेनेला महापौर पद सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्त्वाची पदं आता भाजपकडे राहावीत अशी नेत्यांची भूमिका आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। महापौर उपमहापौर पदासह स्थायी अध्यक्ष पदावर आता भाजपने दावा केलाय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच 7 तारखेला आहे ते महापौर आणि उपमहापौर पदासाठी आहे ते अर्ज दाखल करायचे आहेत। मात्र त्याच अगोदर भाजपकडून ही दोन्ही पदं आहेत ती मिळवण्यासाठी आहे ती तयारी लागलेली पाहायला मिळते। विशेष करून बघितलं असेल तर एक जागा आहे त्या भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या फक्त 28 जागा आहेत, त्या जागांवर विजय मिळवलेल्यामुळे सर्वाधिक नगरसेवक आहेत ते निवडून आल्यामुळे ही महत्वाची पदं आहे ती भाजपकडून आता दावा केला जातात। तर दुसरीकडे भाजपची जास्त नगरसेवक निवडून आलेल्या देखील महानगरपालिकेमध्ये आहे ते एकनाथ शिंदेंना महापौर पदासाठी जागा सोडण्यात आलेल्या आणि त्यानंतरून आता मुंबईतली ही पदं आहेत ती भाजपला सोडण्यात यावी ही अशी प्रामुख्याने मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जाते। मात्र याच्यावर सगळा निर्णय आहे तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून घेणार असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे आता महापौर पद हे भाजपकडे सुटणार की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता भाजपने महापौर पदासह स्थायीचं अध्यक्षपदही हवं असा दावा केलाय। तर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।